अगदी अवेळी येणं, किती 10 वाजता 12 वाजता लोकांना जेवू घालणं. पण आता तर भांडण करायला हा माणूस सापडतच. खरं तर जेव्हा लग्न ठरलं तेव्हा राजकारण म्हणजे काय माहिती नव्हतं. माझं माहेर संघाचं होतं. ते संस्कार होते. पण मला सुमतीताई सुकळीकरांच्या माध्यमातून आमचं लग्न ठरलं आणि सुमतीताईंनी एकच वाक्य मला सांगितलं होतं, की "कांचन, तू नितीनचं राजकारण सांभाळ आणि भानुमतीबाईंचं म्हणजे सासूबाईंचं कुळधर्म ते सांभाळ, म्हणजे तू जिंकली." तर कुळधर्म सांभाळणं मला सोपी झालं, पण राजकारण कशाशी खातात ते मला माहिती नव्हतं. मला वाटलं जेव्हा निवडणूक येतील त्यावेळेला 2-4 लोक येतील, चहापोहे करायचे, बस तेवढं राजकारण. पण नंतर हळू मलाही पण 2-4 वर्ष खूप त्रास झाला. अगदी अवेळी येणं, किती 10 वाजता 12 वाजता लोकांना जेवू घालणं. पहिले मलाही कठीण गेलं, पण हळूहळू त्याच्यामध्ये मी रममाण होत गेले. चिडचिड नाही व्हायची? तुम्ही ओरडायचा नाहीत? पहिले 2 वर्ष झाली चिडचिड, भांडणं व्हायचे नाही असं नाही. पण आता तर भांडण करायला हा माणूस सापडतच नाही, त्याच्यामुळे आता भांडणं होत नाही.